एक महत्त्वाची घडामोड मविया नेत्यांचा रडीचा डाव सुरू आहे असं प्रवीण दरेकर यांनी म्हटलंय। शरद पवारांसारख्या ज्येष्ठ नेत्यानं असा डाव खेळणं हे चिंताजनक आहे असंही दरेकर यांनी म्हटलंय। तर ठाकरे गट कुणाची बी टीम आहे हे आधी आदित्य ठाकरेंनी पाहावं असंही दरेकर म्हणाले। आक्षेप घेतलात माकरवाडीतली घटनेचे त्यांनी उदाहरण दिलेत आणि शिंदे गट असतील किंवा अजित पवार गट असतील यांना मतं कमी मिळाली मवियापेक्षा, मात्र त्यांच्या जागा जास्त आल्यात। त्यांनी आकडेवारी करत टीका केली। मला वाटतं शरद पवार साहेबांसारख्या एका ज्येष्ठ नेत्याने अशा प्रकारचा रडीचा डाव खेळणं म्हणजे खरोखर खेदजनक आणि चिंताजनक आहे। आपला पराभवाचं खापर दुसरीकडे डायव्हर्ट करणं हा त्यांचा त्या ठिकाणी उद्देश आहे। उद्धव ठाकरे म्हणाले की जो तुम्हाला विजय मिळाला त्या विजयावर तुमचा विश्वास नाही, म्हणजे तुमच्या विजयामध्ये काहीतरी गफला आहे असं म्हणले। मग तुमचे जे काही 20 आमदार निवडून आलेत ते येणार नाहीत अशा प्रकारचं वाटत होतं का? मग ईव्हीएमनी गोंधळ करून ते जिंकून आलेत। मला वाटतं रडीचा डाव खेळायचं महाविकास आघाडीच्या नेत्यांचं सुरू आहे, म्हणून अशा प्रकारचे बचकने हरकते त्यांचं करणं सुरू आहे। सर, महाविकास आघाडीमधनं सपा बाहेर निघाली, त्यावर आदित्य ठाकरेंनी टीका केली की सपा ही राज्यात भाजपची बी टीम म्हणून काम करते। मला वाटतं पहिलं आदित्य ठाकरेंनी उबाठा कुणाची बी टीम की सी टीम म्हणून काम करते ते पहिलं पाहावं। आपल्या पक्षाला संजय राऊतांनी पवार साहेबांच्या दावणीला बांधलंय ते पहिलं सोडवून घ्यावं आणि मग कोण बी आहे आणि कोण सी आहे ते ठरवावं। धन्यवाद सर आमच्याशी बोलल्याबद्दल। कॅमेरा पर्सन रवीसह मिहिरा ढाकणे, TV9 मराठी, मुंबई।